पवित्र 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 परमपवित्र थोर सनातन आमच्या जिवंत परमेश्वर, आकाश पृथ्वी आणि सर्व काही उत्पन्न करणारे आमच्या स्वर्गीय बापा, आमोस 3:7 प्रमाणे तुझे गूढ रहस्य, येणाऱ्या काळातील गोष्टी आपले सेवक संदेष्टे यांना कळवल्याखेरीज खरोखर देवा तू काहीच करत नाहीस. आज प्रभू परमेश्वरा, जी वचनं आमच्या मनाला प्रेरणा उत्साह देणार आहेत त्या वचनाद्वारे विशेष रीतीनं ज्या ज्या कानांपर्यंत आजचं वचन जाते त्या प्रत्येकाला उत्साही कर, आशीर्वादित कर. आणि प्रभू या दिवसांमध्ये एक ख्रिस्ती व्यक्ती या नात्याने आमची काय जबाबदारी असणार आहे याबद्दल तू आमचं सहाय्य कर. स्वर्गीय बापा, या सभेचा पूर्ण ताबा तुझ्या हाती घे. ओठ माझेत पण आमचा विश्वास आहे प्रत्येक शब्द स्वर्गातून तुझपासून येत आहे. सगळे साहित्य अडखळणं बंधनं दूर कर. आणि प्रभू या सर्व परिस्थितीमध्ये तुझं वचन सांत्वन देणार आहे, तुझं वचन जिवंत आहे, तुझं वचन सत्य आहे. आणि त्या सत्य वचनाद्वारे प्रभू प्रत्येकाला तू आज आशीर्वादित कर. या क्षणी आम्हा प्रत्येकाचा ताबा घे. हे सगळं वातावरण आणि प्रभू परमेश्वरा, जिथून जिथून लोक तुझं वचन ऐकत आहेत त्यांच्या घरातील, त्यांच्या जिथं असतील त्या ठिकाणातलं वातावरण, सगळ्या गोष्टी तुझ्या हाती घे. आणि आज तुझं वचन प्रत्येकाच्या हृदयात पेरलं जाऊ दे, प्रत्येकाच्या जीवनासाठी त्या आशीर्वादाचं कर. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून तिथे आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जिवंत देवाच्या निवडलेल्या संतगणांनो, आज पुन्हा एक वार प्रभूच्या पवित्र उपस्थितीमध्ये आपण आहोत आणि खूप हॉट करंट टॉपिक आहे. इस्रायल हमासचं वॉर चालू आहे आणि ज्या ज्या वेळेस जगात काही गोष्टी घडतात तर त्याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. बरं, द स्कूल ऑफ एंड टाइम प्रॉफेसीची हीच जबाबदारी आहे की देवाच्या सेवकांनी, देवाचे जे लोक आहेत त्यांनी या गोष्टींवर फोकस करावं. सध्याची परिस्थिती आणि त्याबद्दल बायबल आम्हाला काय सांगतं, जेणेकरून आपल्याला आपली जबाबदारी कळेल आणि आपण प्रभूच्या राज्यात टिकून राहू. कारण की परिस्थिती ही आता अशी आहे, बदलत राहणार आहे, अडचणी आहेत, वाढणार कमी होणार, अशा अनेक गोष्टी घडतील. परंतु आम्हाला बायबलच्या प्रॉफेसीजकडे पूर्णपणे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. ठीक आहे. गेल्या काही दिवसांपासून म्हणजे अर्थात मागचा शनिवार म्हणजे शाब्बात शनिवार, हा जो दिवस आहे तो यहुद्यांसाठी शाब्बात दिवस आहे आणि आपण शाब्बाताचा धनी येशू ख्रिस्ताला मानणारे लोक आहोत. प्रत्येक दिवस आपल्याला शाब्बातासारखा आशीर्वादित आहे. तर हा त्यांच्यासाठी शाब्बात दिवस फार महत्वाचा असताना देखील देवाच्या प्रिय लोकांनो, जे यहुदी लोक शाब्बात दिवशी कोणी जर त्यांना मोबाईलवरती फोन केला, जर त्यांना फोन आला तर ते कोणाचा फोन सुद्धा उचलत नाहीत. समजून घ्या, त्यांना 40 पावलं देखील चालायची अनुमती नाही. रस्त्याने चालले 40 पावलं चालले, आपोआप ते स्वतःच्याच मनाने थांबतात. कोणाशी बोलतील, थांबतील, परत चालतील. काम करायचं नाही. शाब्बात दिवस पवित्र पाळायचा. जुन्या करारामध्ये जसं शाब्बाताचं महत्व आपण बायबलमध्ये पाहतो, अगदी तेच शब्द, तोच ग्रंथ, आपले पहिली 5 पुस्तकं त्यांच्याकडे आहेत, अनेक असे ग्रंथ त्यांच्याकडे आहेत. आणि जे बायबल आहे जुन्या कराराचं विशेष करून ते लोक जे आहेत यहुदी ते फॉलो करतात. आणि एवढं कटाक्षाने पाळत असताना, त्यांचा सण साजरा करत असताना, त्यांच्या विशेष अशा आनंदाच्या प्रसंगी जी घटना घडली, हमास नावाच्या अतिरेकी संघटनेने गेल्या शनिवारी जो हल्ला इस्रायलवरती केला, 5,000 पेक्षा जास्त मिसाईल्स त्यांच्यावरती टाकून त्यांना चिथवण्यात आलेला आहे. आणि सध्याची जी परिस्थिती आहे हे आपण सगळे न्यूजवरती ऐकत आहात. आता मी हे सांगणार नाही की इस्रायलचे एवढे मेले, हमासचे तेवढे मेले, पॅलेस्टाईनचे एवढे, पण ह्या सगळ्या गोष्टींना गोळाबेरीज करून, एकत्र करून पवित्र शास्त्र काय सांगतं याकडे आपण लक्ष देणार आहोत. आणि त्याचबरोबर ख्रिस्ती या नात्याने तुमची माझी काय जबाबदारी आहे याकडेही आज आपण लक्ष देणार आहोत. तर आजचा जो मननाचा विषय आहे इस्रायल, हमास आणि पवित्र बायबल, पवित्र शास्त्र या विषयाकडे आज आपलं लक्ष आपण केंद्रित करणार आहोत. तत्पूर्वी एक आपण वचन वाचण्याने आपण सुरुवात करूया. जखर्या याचा 12वा अध्याय आणि यातील 2 ते 4 वचनं. जखर्या 12वा अध्याय 2 ते 4 ही वचनं. पहा, मी यरुशलेमेस तिच्या सभोवतालच्या सर्व राष्ट्रांना भेलकवणाऱ्या कटोऱ्यासारखे करतो. यरुशलेमेला घेरतील तेव्हा यहुदाचीही तीच गत होईल. त्या दिवशी असे होईल की सर्व राष्ट्रांना भारी होईल
अशा पाषाणासारखे मी यरूशलेमेस करीन. सर्व राष्ट्रांना भारी होईल. सर्व राष्ट्रांना मी असं करणार त्यांच्या समोर की यरूशलेम सगळ्यांसाठी भारी होणार. जे कोणी तो उचलतील ते स्वतःला जखम करून घेतील. पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तिच्या विरुद्ध जमतील. परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी मी प्रत्येक घोड्यास बुजवीन व त्यावरील स्वारास वेडे करीन. मी आपले डोळे उघडून यहुदाच्या घराण्याकडे पाहीन व राष्ट्रांच्या प्रत्येक घोड्यास अंधत्व आणीन. देवाचा पवित्र शब्द आहे आणि देवाचं पवित्र वचन आज आपल्यासाठी आहे. हे वचन स्पष्ट सांगतंय की यरूशलेमेच्या विरुद्ध सगळी राष्ट्र उठणार आहेत. ही राष्ट्र सगळीकडे यरूशलेमेच्या विरुद्ध उठतील आणि त्या सगळ्यांपेक्षा भारी ठरणार इस्रायल लोक, यरूशलेम. आणि मी असं करणार, मी परमेश्वर म्हणत आहे, मी असं करणार की जे घोडे आहेत त्यांना मी आंधळं करीन, त्यांना खड्ड्यात टाकून देईल आणि त्यांचे स्वार जे आहेत ते वेडे करतील. आता सध्याची परिस्थिती आहे ना, तर हे सगळे आतंकवादी संघटना वेडे झाल्यासारखे झालेले. तर ही जी परिस्थिती आहे याविषयी ऑलरेडी बायबलमध्ये वचन नमूद करण्यात आलेलं आहे. अनेकदा अशा परिस्थिती आलेल्या आहेत. यहेजकेल याच्या 37 आणि 38 अध्यायामध्ये अनेक वेळा आपण याच्यावरती मनन केलेलं आहे आणि म्हणून प्रत्येकच मुद्द्यावरती मला सखोल बोलता येणार नाही, पण आजच्या विषयाकडे आपण जास्त लक्ष केंद्रित करूया. तर देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी बायबलचं वचन आपल्याला सांगत आहे की 37 आणि 38 यहेजकेलचे हे जे अध्याय आहेत यामध्ये आपण पाहू शकता की गोग आणि मागोग या देशांविषयी लिहिलेलं आहे. शेवटच्या काळामध्ये जे युद्ध होणार आहे, फार मोठं युद्ध होणार आहे आणि या युद्धामध्ये गोग आणि मागोग या देशांचा समावेश असेल. आता हे गोग मागोग याबद्दल आपण आधी खूप चांगल्या रीतीनं सविस्तर शिकलेलो आहोत. हा कुठला देश आहे? रशिया आहे. आणि जर हे गोग आणि मागोग दोन देश आहेत तर रशिया आणि इराण यांची फार युती होण्याची संधी या वचनांमधून आपल्याला पाहायला मिळते की ह्या दोघही राष्ट्र एकत्र येऊन इस्रायलच्या विरुद्ध जाते. याच्या आधी अशी परिस्थिती होती का? तर अशी परिस्थिती या आधी मुळीच नव्हती. मग आता जर आपण ह्या 37 आणि 38 या दोन अध्यायाचा यहेजकेलचा अभ्यास केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की इस्रायलला उत्तरेकडून हल्ला होणार आहे. मग उत्तरेकडे कोण आहे? रशियाच आहे ना. वरच्या बाजूला रशिया आहे, जिथं 6 महिने उजेड असतो, 6 महिने अंधार असतो, असा तो रशिया देश आहे. आणि त्यांची पॉवर काय आहे आपल्याला पहिल्या दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडामध्ये त्यांनी केलेली कामगिरी, सगळ्या गोष्टी आपल्याला ज्ञात आहेत. तर आता ह्या गोष्टी आपल्याला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे की जर त्या ठिकाणी पर्शिया शब्द वापरलेला आहे, बायबलमध्ये पर्शिया जर शब्द वापरलेला आहे, तर हा जो पर्शिया इस्रायलवरती अटॅक करू शकतो, तर हा पर्शिया कोण आहे? तर आत्ताचा इराण जो देश आहे तोच जुना पर्शिया आहे. हे त्याचं पुरातन नाव आहे. मग पर्शिया आणि हे गोग मागोग, देवाच्या प्रिय लोकांनो, जर इस्रायलवर हल्ला करणार आहे तर अर्थात रशिया आणि इराण हे एकत्र होतील. हजारो वर्ष आधी प्रॉफिसीज करून ठेवलेल्या आहेत. बरं, आता ह्या ज्या वेळेस या गोष्टींचा आपण अभ्यास करतो तर इस्रायल पण काय कमजोर नाही. इस्रायलकडे खूप गोष्टी आहेत. इस्रायलकडं त्यांची मोसाद नावाची खूप चांगली अशी एक त्यांची इंटेलिजन्स एजन्सी आहे की ज्या एजन्सीमध्ये त्यांना सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला जातो. बारकाईने ते प्रत्येक जी गोष्ट आहे त्याच्याकडे लक्ष देतात, कोण आपल्या देशात येतंय जातंय. परंतु ही मोसाद एवढी ऍक्टिव्ह संस्था आहे त्यांच्या इस्रायलमध्ये की त्यांच्यावर कुठले हल्ले होणार आहेत, काय होणार आहेत, त्याचं पहिलं त्यांच्याकडे प्लॅनिंग असतं. आणि त्यांची सर्व्हिस एवढी जबरदस्त आहे की ते बरोबर दुश्मन कोण आहे काय ते सगळं ओळखतात. आणि म्हणून इस्रायलचा व्हिसा मिळणं पण काही सोपी गोष्ट नाहीये. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ते फार हुशारीनं, चांगल्या रीतीनं ते कामगिरी बजावतात. तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी, त्यांच्याकडे ते आयर्न डोम आहे, म्हणजे पूर्ण देशाला असं कव्हर केलेलं आहे की कोणी जर बॉम्ब हल्ला केला, मिसाईल्स टाकले तर ते मिसाईल हवेतच फुटतील, पण इस्रायलला त्याचा काही त्रास होणार नाही. तर हे जे आयर्न डोम आहे त्याला काही पर्सेंटमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये ड्रॉबॅक पण आहे की समजा 100 मिसाईल टाकले तर कमीत कमी 8-10 तरी खाली पडतील, सगळेच कव्हर होत नाहीत. आणि अशा प्रकारचं त्यांच्याकडे एक टेक्नॉलॉजी आहे. जो त्या देशाची लांबी रुंदी आहे, जर ती आपण एकदम ते क्षेत्रफळ मोजलं, आपल्या मुंबई शहराच्या अर्धा भागच घेतला तर तेवढासा इस्रायल देश आहे, पूर्ण देश.
तर एवढा लहान देश आहे, पण आज संपूर्ण जगामध्ये या देशाबद्दल चर्चा आहे आणि सगळीकडे आपण पाहू शकता की फार भयंकर असं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. देवाच्या प्रिय लोकांनो, या इस्रायल बद्दल आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपण बायबलमधून वाचतो, पुढे आपण पाहणार आहेत. परंतु हे जे हमास आहे याच्याबद्दल थोडंसं लक्ष केंद्रित करूया. काय आहे हमास म्हणजे काय? तर ऍक्च्युली जगामध्ये ना खूप अतिरेकी संघटना आहेत. अतिरेकी संघटना म्हणजे काय आधी लक्षात घ्या. युद्ध ज्या वेळेस असतं तर त्यावेळेस सैनिकाने सैनिकाला मारायचं असतं. युद्धामध्ये सैनिक सैनिकाशी लढतो. जे जनरल लोक आहेत त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचे युद्ध करायचं नसतं. पण अतिरेकी लोक काय करतात, आता मुंबईमध्ये जे बॉम्ब ब्लास्ट झाले होते त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी, निर्दोष लोकांची हत्या केली. कुठं बॉम्ब फोड, कुठं गोळीबार कर, आणि मग आपल्याला सगळं माहिती आहे ताजमध्ये ते कसे अतिरेकी घुसले. आपल्या सेनेने आणि आपल्या पोलीस यंत्रणेने कसा त्यांना एकदम जोरदार जबाब दिला, हे सगळं आपल्याला सगळ्यांना माहित आहे. तर अतिरेकी म्हणजे काय ते मागचा पुढचा विचार करत नाही. माणसासारखी दिसणारी ती जनावर आहेत म्हटलं तरी त्यात चुकीचं ठरणार नाही. कारण की ना, माणसाला देवाने प्रेमळ आणि दयाळू बनवलेलं आहे आणि जनावरांसारखे स्वभाव त्यांच्यामध्ये प्रवृत्त होतात. आणि अशा प्रकारच्या संघटना आजही जगामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती कार्यरत आहेत. तर त्यामध्ये तालिबान आहे की नाही, आपल्याला माहित आहे. तालिबान याच्यामध्ये अफगाणिस्तानमध्ये आहे. त्याच्यानंतर आयसिस इजिप्तमध्ये. आता आयसिस बद्दल मी ऑलरेडी तुमचा बायबल स्टडी आपला झालेला आहे, तुम्हाला याच्याबद्दल माहिती. मी ज्यावेळेस नम्र मोशे आणि जे घमंडी फारो आहे त्याच्याबद्दलचा विषय आपण घेतला होता, युट्यूबला पण तो संदेश आहे. तर त्याच्यामध्ये आयसिस वगैरे ह्या गोष्टी आपण तो अभ्यास करताना शिकलेलो आहोत. आयसिस जरी एका इस्लामिक टेररिस्ट अशा संघटनेचं नाव असलं तरी आयसिस ही इजिप्तची जुनी देवी होती. त्या देवीच्या नावाने आता त्यांना माहित नाहीये की हे देवीचं नाव, परंतु आम्ही बायबलचा अभ्यास करतो त्यावेळेस आम्हाला कळतं की आयसिसचा अर्थ काय. तर त्याच फोर्सने किंवा त्या दुष्टात्म्याच्या सामर्थ्याने प्रवृत्त होऊन हे लोक अशी घाणेरडी किंवा चुकीची कामं करत आहे. आयसिस आहे. त्याच्यानंतर नायजेरियामध्ये फुलानी नावाची एक भयंकर अशी टेररिस्ट संस्था आहे. त्याच्यानंतर ओसामा बिन लादेनची तुम्हाला माहिती आहे अल कायदा, त्याचा कायदा आणि तो सगळं गेला, आता संपला विषय. त्याच्यानंतर अबू सय्यद ग्रुप पण खूप ऍक्टिव्ह आहे. आणि वर्ल्डमध्ये सगळ्यात खतरनाक टेररिस्ट, सगळ्यात क्रूर, सगळ्यात वाईट, म्हणजे त्यांच्या टेररिझमला काही म्हणजे चॅलेंज नाही असं सगळ्यात, म्हणजे एवढे जेवढे टेररिस्ट मी नावं घेतले ना अजून खूप आहेत, परंतु ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात भयंकर जर टेररिस्ट असतील तर ते बोको हराम ही जी संस्था आहे किंवा हे जे टेररिझमचा ग्रुप आहे हे सगळ्यात वाईट आणि खतरनाक लोक आहेत. आता त्यातल्या त्यात एक अजून संस्था आपल्या नजरेत आली ह्या दिवसात, त्यांचं नाव आहे हमाज. हमाज म्हणजे देवाच्या प्रिय लोकांनो, हमाज याचा फुल फॉर्म आहे, बघून म्हणजे वाचूनच सांगतो, हरकत अल मकवामा अल इस्लामिया. हरकत अल मकवामा अल इस्लामिया म्हणजे अरेबिक फॉर इस्लामिक रेजिस्टन्स मुवमेंट. इस्लामला वाचवण्यासाठी अरब देशांमध्ये करण्यात आलेली चळवळ, असा थोडक्यात त्याचा अर्थ होतो. आणि ह्याची स्थापना 1987 मध्ये झालेली आहे, या हमास संस्थेची स्थापना. आता हमासची स्थापना जर 87 मध्ये झालेली आहे, मग आता यांच्यामध्ये नेहमी वॉर चालू असतात. इस्रायलमध्ये म्हणा किंवा हे जे सगळे लोक आहेत यांच्यामध्ये वारंवार वॉर चालू असतात पॅलेस्टाईनच्या लोकांमध्ये. आणि वास्तविक पाहायला गेलं तर हे लोक इस्रायल लोकांशी लढू शकत नाहीत, एवढी म्हणजे त्यांच्याकडे ताकद. यांना ऍक्च्युली लढायला खूप पैसा लागतो, करोडो रुपये तुम्हाला खर्च करावे लागतात. आता एक गोष्ट मी तुम्हाला लक्षात आणून देतो की एक फार मोठी चूक अमेरिकेकडून जो बायडन कडून झालेली आहे. अमेरिकेकडून जो बायडन कडून, तुम्हाला लक्षात येईल कनेक्शन्स कशा आहेत. सगळ्यात पहिलं एक समजून घ्या की ही जी हमास संस्था आहे पॅलेस्टाईनच्या लोकांमध्ये, आता पॅलेस्टाईनचे लोक फार जास्त नाही आहेत, पॅलेस्टाईनचे लोक फार कमी आहेत. एकतर वरती उत्तर भागामध्ये आहेत आणि इथं गाझा पट्टी, गाझा स्ट्रीप जी आहे भूमध्य समुद्राच्या बाजूला आहे, गाझा स्ट्रीप मध्ये मी नंतर मॅप वगैरे दाखवतो तुम्हाला, पण त्या एका स्ट्रीप मध्ये ते लोक आहेत. तर हे पॅलेस्टाईनचे लोक जे आहेत हे एवढे पैशावाले कसे झाले किंवा काय, ह्यांना कुणीतरी सपोर्ट केला पाहिजे, त्याच्याशिवाय नाही होत.
एखाद्याला जॉब करतो ऑफिसमध्ये, त्याला 10,000 पगार आहे, त्यांनी दुसऱ्या दिवशी मर्सिडीज घेतली तर तुम्हाला डाऊट वाटेल की नाही वाटेल? म्हणजे त्याचा पगार 10,000 आहे, त्यांनी 1 करोडची गाडी घेतली, तुम्ही विचार करणार की नाही करणार? मग ह्यांची लायकी नसताना देखील हे एवढे मिसाईल्स आणतात कुठून? यांची योग्यता नसताना देखील ह्या गोष्टी घडतात कुठून? आता माझा एक अंदाज तुम्हाला सांगतो, लक्ष देऊन ऐका. ह्या म्हणजे अंदाज आहे फक्त हा, पण हा अंदाज म्हणजे एकदम तुम्हाला जवळ घेऊन जाईल सगळ्या गोष्टींच्या. मी एकदम ऍक्युरेट होच असं काय नाही म्हणत, कारण की काही गोष्टींचा आपण अंदाज लावू शकतो. हा इकडनं गेलाय म्हणजे तिकडून बाहेर येईल, म्हणजे नाही का, एक अंदाज असतो त्या गोष्टीचा. तर एक अंदाज मी तुम्हाला सांगतो. मागील काही दिवसापूर्वी एक गोष्ट लक्षात आलेली आहे की ह्या पॅलेस्टाईनला, हे काही सिक्रेट नाही, हे जगात सगळ्यांना माहिती आहे, पॅलेस्टाईनला जर कोणी मदत करत असेल तर तो देश आहे इराण. पॅलेस्टाईनला मदत करणारा देश कुठला आहे? इराण. आता लक्षात घे, मी बोललो की जो बायडन किंवा अमेरिकेची एक फार मोठी चूक झाली, तर ती चूक अशी आहे की मागील काही दिवसापूर्वी अमेरिकेने इराणला कर्ज दिलं, $6 बिलियन कर्ज दिलं. किती? $6 बिलियन, म्हणजे 600 करोड अमेरिकन डॉलर. गुणिले 85 करा, तो काय आकडा इंडियन रुपीज मध्ये होईल तो होईल. 600 करोड रुपये जे आहेत अमेरिकेने इराणला दिले. लक्षात घ्या, म्हणजे भारतीय रुपयाप्रमाणे 51,000 करोड. ही काय लहान अमाऊंट नाही, 51,000 करोड अमेरिकेने कर्ज कोणाला दिले? इराणला दिले. आता देवाच्या प्रिय लोकांनो, हा इराण मदत कुणाला करतोय? हा इराण पॅलेस्टाईनला किंवा ह्या अशा हमास सारख्या संस्थांना मदत करणारा इराण देश आहे. ही सगळ्यात भयंकर चूक झालेली आहे. त्याच्यानंतरच या हमासच्या हालचाली वाढलेल्या आहेत. मग आपण या गोष्टींचा अंदाज घेऊ शकतो की हे कर्ज घेतलं जातं आणि त्याचा पैसा कुठं खर्च केला जातो. त्याच्यामुळे मी बऱ्याच वेळा असं वाटतं की कमीत कमी ना एक 8 ते 10 प्रॉफिट आहेत की ज्यांची भविष्यवाणी आजपर्यंत कधीच खाली गेलेली पाहिली नाही, कधीच नाही. त्यांची भविष्यवाणी पहिल्यांदा डाऊन जाताना मी बघितली, पहिल्यांदा फर्स्ट टाइम. इतके प्रॉफिट खतरनाक आहेत ना, इतके प्रॉफिट जगात आता सध्या असे काही भविष्यवक्ते ख्रिस्ती की ज्यांची प्रॉफेसी खाली जात नाही. त्यांनी प्रॉफेसी केली होती. अमेरिकेचं ज्यावेळेस इलेक्शन झालं, ते म्हटले की डोनाल्ड ट्रम्प निवडून येणार, पण ईव्हीएमची गडबड गडबड म्हणा किंवा अजून काही राजकीय षडयंत्र म्हणा, पण त्याच्यातून जो बायडन निवडून आला. हे काही सरळ नव्हतं, हे काही सत्य नव्हतं, मी मानणार नाही. तुम्हाला मानायचं मानू शकता, पण हे काही खऱ्या रीतीनं हा विजय नव्हता. देवाच्या योजनेमध्ये डोनाल्ड ट्रम्प होता, जो बायडन हा लोकांनी काहीतरी गडबड करून निवडून आणलेला आहे. तर देवाच्या प्रिय लोकांनो, जो बायडन कसा आहे किंवा काय मला ते म्हणायचं नाहीये, पण मला हे सांगायचे की देवाच्या योजनेतले लोक ज्यावेळेस पुढे असतात त्यावेळेस अशा रीतीच्या गोष्टी होत नाही. तुम्हाला वाटतं का डोनाल्ड ट्रम्प असतं तर त्याने अशा काही गोष्टी केल्या असतात? नसत्या केल्या प्रिया. आजही ते अमेरिका इस्रायलला सपोर्टच करतोय, पण ह्या चुका होत नाहीत प्रियांनो. हिजकियाची चूक झाली, 15 वर्ष आयुष्य वाढलं, पण नंतर पुढच्या पिढ्यांना त्याचा किती त्रास झाला हे तुम्हाला माहिती आहे. मग ज्यावेळेस देव तुम्हाला जिथं बसवतो तिथं आम्हाला बसता आलं पाहिजे. तर ही आत्ताची सध्याची जी घडामोड आहे, म्हणजे यांच्याकडे पैसा येतो कुठून? हा पैसा अमेरिकेकडूनच आलेला आहे इनडायरेक्टली. यांना युद्ध लढायला म्हणजे इस्रायलला प्रोटेक्ट करणारा पण अमेरिका, पैसे अतिरेक्यांना पुरवणारा पण अमेरिका. म्हणून तुमच्याकडे आहे म्हणून सरसकट कोणालाही मदत करायला सुरुवात करू नका. आज अशी स्थिती आहे की पूर्ण गाझा पट्टीचं पाणी म्हणा, त्यांचं इंधन म्हणा, त्यांच्या गोष्टी, सगळ्या गोष्टी, अन्न म्हणा, सगळ्या गोष्टी त्यांच्या वीज वगैरे सगळ्या बंद करण्यात आलेल्या आहेत. आणि हमासने ऍक्च्युली इस्रायलला खूप लाईटली घेतलेलं आहे. देवाच्या लोकांना त्यांनी खूप लाईटली घेतले. बायबलमध्ये तुम्हाला शेवटच्या काळाबद्दल ही गोष्ट पाहायला मिळेल. आज देवाच्या प्रिय लोकांना बघा, मी तुम्हाला नेहमी सांगतो की जगात 3 स्त्रिया आहेत, नेहमी सांगतो. जवळपास मी प्रकटीकरण शिकवायला सुरुवात केली की लगेच प्रकटीकरण 12, प्रकटीकरण 17, प्रकटीकरण 19, डोक्यात फिट बसलंय. 12 मध्ये यरुशलेम, ती गरोदर स्त्री. त्याच्यानंतर 17 मध्ये ती श्वापदावर बसलेली, ती म्हणजे बॅबिलोन आहे. आणि शेवटची जी आहे 19व्या अध्यायातली, ती म्हणजे वधू आहे ख्रिस्ताची, आहे की नाही? तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्यावेळेस अभ्यासतो तर ह्या 3 स्त्रियांमध्येच जगामध्ये गडबड चालू. मग हा विचार करत असताना एक आपल्याला गोष्ट समजली पाहिजे
की मंडळीची निंदा होणार आहे. आणि त्याविषयीचं वचन आहे शेवटच्या काळाविषयी 2 पेत्र 3 अध्याय 3 आणि 4 वचन. प्रथम हे ध्यानात घ्या की स्वतःच्याच वासनांप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक शेवटल्या दिवसात थट्टा करत येऊन म्हणतील, त्याच्या येण्याचे वचन आता खोटे आहे, कारण वाढ वडील निजले तेव्हापासून सर्व काही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसे चालू आहे. काय फरक पडला? कधी येणार आहे तुमचा येशू? थट्टा केल्यासारखं लोक तुमच्या बरोबर वागतील. आता इस्रायल लोक कोणत्या देवाची सेवा करणार आहेत? यहोवा देवाची मान्य करता. इस्रायल लोक यहोवाची सेवा करणार आहेत. ख्रिश्चन लोक कोणाची सेवा करणार आहेत? येशूच्या द्वारे कोणत्या देवाकडे जायचे तुम्हाला? यहोवा देवाकडे जायचे की नाही? देवबापकडे जायचंय, देवाशीच कनेक्ट करणार आहे. त्यांचा देव आणि आपला देव वेगळा आहे का? ते फक्त येशूला मानत नाहीत. देव एकच आहे त्यांचा पण. ते पण यहोवालाच मानतात, आम्ही पण यहोवाला मानतात. पण आम्ही यहोवाला मानत असताना आम्ही यहोवा विटनेस नाही, फक्त यहोवा नाही बोलत, आम्ही येशूच्या नावात यहोवाकडे जातो. हालेलुया. आम्ही ओनली जीजस नाही, ओनली होली स्पिरिट नाही, ओनली वाले नाही. आम्ही गॉड द फादर, गॉड द सन, गॉड द होली स्पिरिट, देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्म्याला मानतो. ठीक आहे. आता ही गोष्ट आपल्याला लक्षात आली की त्यांचा पण देव, आपला देव एकच आहे. पण बघा काय फरक आहे. ओरिसामध्ये किंवा आता नुकत्याच झालेल्या सगळ्या घटनांमध्ये ख्रिस्ती लोकांचा, दिल्लीत म्हणा, मणिपूरला म्हणा, जिथं जिथं ख्रिस्ती लोकांचा या दिवसात छळ झाला. काय केलं आपण? किती मिसाईल टाकली ख्रिश्चन लोकांनी? ते इस्रायल सारखे निघाले का लढायला? देव तुमचा त्यांचा एकच आहे ना. तसे निघाले का? इस्रायल निघाला लढायला, कारण तो जुन्या करारात आहे. आम्ही नवीन करारात आहेत, आम्हाला माफी करायला शिकवली. हा फरक आहे मंडळीमध्ये आणि 12व्या अध्यायातली स्त्रीमध्ये. 12व्या अध्यायात 19व्या अध्यायात फरक आहे. हा फरक लक्षात. आता हे जे मागे तुम्हाला चित्र दिसतंय, तर हे गोल्डन डोम आहे. ह्या 35 एकरच्या जागेचा हा सगळा घोळ आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवा, लिहून ठेवा. फक्त 35 एकर जागा आहे. हा जो माउंटन आहे, हा जो डोंगर आहे, हे गोल घुमट जे तुम्हाला दिसतंय, तर ह्याचा जो पूर्ण परिसर आहे, या परिसराला फक्त 35 एकर जागेचा हा वाद आहे. आता ह्या वादामध्ये 3 प्रकारचे लोक अडकलेले आहेत. लक्षात घ्या. आता ह्या बायबल प्रॉफेसिस कडे आपण बाकीचे न्यूज बघायचे, तुम्ही न्यूज चॅनलवर जाऊन बघा, परंतु बिब्लिकल वेजने आपण पाहणार आहेत 3 प्रकारचे लोक ह्याच्या वादाच्या भोवऱ्यामध्ये. सगळ्यात पहिले इस्रायल, दुसरे मुसलमान आणि तिसरे ख्रिश्चन लोक, ख्रिस्ती लोक. ख्रिस्ती लोकांमध्ये विश्वासणारे असोत, कॅथलिक्स असोत, सगळे ख्रिश्चन लोक एकत्र केले. आणि मुस्लिम मध्ये सुन्नी असोत, शिया असोत, अजून काही त्यांचे प्रकार, सगळे एकत्र. आणि पहिला प्रकार आपण सांगितला यहुदी, ज्यू लोक, इस्रायल. देवाच्या प्रिय लोकांनो, यहुद्यांना ही भूमी का महत्वाची? आता ही गोष्ट तुमच्या कानावर कधीच आली नसेल, ती मी तुम्हाला सांगतो, ऐकायला. यहुद्यांना ही भूमी, ही गोल्डन डोमची जी जागा आहे, त्यांना हा जो डोंगर आहे, महत्वाची जागा त्यांच्यासाठी का महत्वाची? यहुद्यांचा आजही विश्वास आहे की ज्या वेळेस देव बापाने माती घेतली हातामध्ये, आदामाला घडवलं, ती जागा हीच आहे. याच भूमीमधून परमेश्वराने माती उचलली आणि त्याच्यापासून आदामाची निर्मिती केली. एक. दुसरी गोष्ट, हीच ती जागा आहे ज्या जागेवरती अब्रामाने आपला पुत्र इसहाक याला अर्पण करण्यासाठी त्या ठिकाणी त्याने वेदी तयार केली होती. आणि ह्याच जागेवरती त्याच्या मुलाचे प्राण वाचले आणि त्याऐवजी एका एडक्याचं बलिदान देण्यात आलं. पुढे जाऊन याच ठिकाणावरती शलमोनाचं पहिलं मंदिर तयार झालं. आणि त्या मंदिरामध्ये देवाच्या प्रिय लोकांनो, जसं अब्रामाने अर्पण दिलं एडक्याचं, तर ह्याच भूमीवरती कैक वर्ष लोक अर्पण देत होते, रक्त सांडलं जात होतं. अशी ही फार इमोशनली त्यांच्यासाठी महत्वाची जागा आहे. इथंच याच जागेवरती दुसरं मंदिर सुद्धा बांधण्यात आलं. हीच ती जागा आहे की ज्या जागेवरती आता हे
गोल्डन डोम जे तुम्हाला दिसतंय, तर ह्या गोल्डन डोम किंवा हे गोल घुमट सोनेरी आहे. हे काही चर्च नाहीये, ही मस्जिद आहे. त्याच्याकडे मी वळणार आहे काही वेळात, तुम्हाला कळेल काय नेमका त्याचा इतिहास आहे. तर ह्या गोल्डन डोमच्या ह्या जागेवरती इथं पूर्वी सलमोनाचं मंदिर होतं. नंतर काही वॉर झाले, काही गोष्टी झाल्या, पण आजच्या तारखेला ही जागा मुस्लिम लोकांच्या ताब्यात आहे. परंतु जुन्या दुसऱ्या मंदिराचं सगळं बांधकाम पडलं, एक भिंत शिल्लक राहिली होती आणि त्या भिंतीपैकी फक्त वेलिंग वॉल, यहुदी लोक तिथं जाऊन प्रार्थना करतात ना भिंतीवर हात ठेवून, तेवढी जागा मात्र त्यांना प्रार्थनेसाठी दिलेली आहे. गेस्ट म्हणून यायचं, प्रेयर करायचे आणि निघून जायचं. बाकी त्यांच्याकडं या मस्जिदचा किंवा कुठल्याही गोष्टीचा त्यांच्याकडं अधिकार नाही. हे आता म्हणजे बाजू समजून घ्या, यहुद्यांची बाजू सगळ्या गोष्टी. नंतर मी ख्रिस्ती लोकांकडे पण वळेल, पण त्याच्या आधी मुस्लिम लोकांकडे आपण लक्ष देऊया. मुस्लिम लोकांच्या मते त्यांच्या कुराणप्रमाणे किंवा मुसलमानांना 3 जागा फार महत्वाच्या आहेत. 3 जागा फार महत्वाच्या आहेत. 1 मक्का, 2 मदिना आणि 3 जे आहे हरम अल शरीफ. हरम अल शरीफ हीच ती जागा आहे जी तुम्ही आपल्या चित्रात पाहत आहात. तर ही हरम अल शरीफ त्यांच्यासाठी महत्वाची जागा आहे. मक्का मदिना बद्दल तुम्ही ऐकता, लोक व्हिजिटला जातात. इथं सुद्धा मुस्लिम लोक ह्या 3 जागा त्यांच्यासाठी फार महत्वाच्या आहेत. तर त्या का महत्वाच्या आहेत म्हणजे हा वाद कुठून आहे हे आपल्याला कळायला पाहिजे आणि ह्या वादाचा शेवट काय होणार आहे त्याचाही अंदाज मी तुम्हाला सांगणार आहे बायबलच्या आधारावर. तर आता थोड्या काही स्टोरीज आहेत त्या तुम्हाला बारकाईने ऐकावं लागतील. तयार आहेत तुम्ही सगळे? ऐका. तर आपले मुस्लिम बांधव आहेत. मी बांधव का म्हणतो कारण की मी आता योहान 3:16 वाला माणूस आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी जुन्या करारवाला नाहीये. माझ्या देवाने फक्त यहुद्यांवर नाही हालेलुया असं म्हटलं असतं तर मग आपण कुठं कचऱ्याच्या डब्यात पडलो असतो. माझ्या देवाने जगावर प्रेम केलंय. त्याच्यामुळं आपण ह्या गोष्टीचा विचार करूया आणि त्याच्याकडे लक्ष केंद्रित करूया की मुस्लिम बांधवच म्हणायचं. ठीक आहे, सगळ्यांना एकसारखं वागवायचं. ठीक आहे. तर मक्का, मदिना आणि हरम अल शरीफ ही जी ह्या 3 जागा त्यांच्यासाठी महत्वाच्या. इसवी सन 621 मध्ये, आता मी जे बोलतोय लिहून घेऊ शकता किंवा लक्षात ठेवा, हा इतिहास आहे आणि तुम्हाला हा माहीत पाहिजे किंवा मी बोलतोय त्यातले मुद्दे तरी पक्के लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला पुढं कधी मिसअंडरस्टँडिंग होणार नाही कशाबद्दल. तर देवाच्या प्रिय लोकांनो, इसवी सन 621च्या एके रात्री मोहम्मद पैगंबर यांनी उडणाऱ्या घोड्यावर बसून मक्का ते यरुशलेम याच ठिकाणापर्यंत हरम अल शरीफ पर्यंत त्यांनी उडून हवेतून प्रवास केला होता. मक्का पासून या डोंगरापर्यंत हरम अल शरीफ हा मुस्लिम लोकांचा विश्वास आहे. इथं ही जी मस्जिद आहे याला अल अक्सा मस्जिद म्हटलेलं आहे. तर ह्या अल अक्सा मस्जिद पर्यंत या गोल्डन डोम पर्यंत त्यांनी मक्केवरून उडून प्रवास केला एका उडणाऱ्या घोड्यावर बसून. नंतर याच ठिकाणावरून ते स्वर्गामध्ये जन्नतमध्ये गेले. जन्नतमध्ये गेल्यानंतर अल्लाह तालाने त्यांना सांगितलं की दिवसामधून 5 वेळा तुम्ही नमाज पढले पाहिजे. काय करायचं, इस्लाम कसा वाढणार किंवा इस्लामचे काही नियम अल्लाने त्यांना सांगितले आणि तिथून ते परत आलेले आहेत रिटर्न, असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर 632 मध्ये मोहम्मद पैगंबर यांचा मृत्यू झाला. 632 मध्ये. यानंतर एक्झॅक्टली 4 वर्षानंतर सर्व मुस्लिम लोकांनी एकत्र येऊन या ठिकाणावरती हल्ला केला. का? कारण मोहम्मद पैगंबरांना इथूनच स्वर्गात जाण्याची, जन्नतमध्ये जाण्याची संधी मिळाली होती. त्यांनी हल्ला केला, ही जागा त्यांनी काबीज केली आणि मग त्या ठिकाणी हे सगळं मस्जिद वगैरे सगळ्या गोष्टी तयार करण्यात आल्या. याचा साल आहे 632 नंतर 4 वर्षांनी, म्हणजे साधारणतः 36-37च्या दरम्यान ही गोष्ट घडली. त्यांनी ताबा घेतला आणि ह्या सगळ्या मस्जिद वगैरे त्याच्यानंतर डेव्हलप करण्यात आल्या. आता ही गोष्ट आपल्याला कळाली की त्यांच्यासाठी ही जागा किती महत्वाची, यहुद्यांसाठी का महत्वाची हे पण तुम्हाला सांगितलं, मुसलमानांसाठी का महत्वाची हे पण तुम्हाला सांगितलं, ख्रिश्चन लोकांसाठी का महत्वाची
यरुशलेमेचे सुवर्णद्वार का बंद आहे, हा जो संदेश आहे ऐका बारकाईने, त्याच्यावरती मनन करा, बायबलचं वाचन करा. यरुशलेमेचे सुवर्णद्वार का बंद आहे, आपल्या युट्यूबला संदेश ऐका, त्याच्यातून तुम्हाला क्लिअर होईल. सिम्पली एकदम. आणि थोडक्यात सांगेन तरी पण की ही जागा आहे की जिथं बसून येशू ख्रिस्त संपूर्ण जगाचा न्याय करणार. आणि ही गोष्ट इथंच नाही लिहिली, ही कुराणमध्ये पण लिहिलेली. इसाले सलाम सगळ्या जगाचा न्याय करणार आहे. मग हे सगळ्यांना मान्य आहे. आता येशू ख्रिस्ताची पावलं जैतुनाच्या डोंगराला लागते. जैतुनाचा डोंगर कुठे आहे? एक्झॅक्टली ह्या गोल्डन डोमच्या अपोजिट साईडला. म्हणजे तिकडं डोंगरावर उतरणार आणि मग तिथून चालत यरुशलेमेत प्रवेश करणार. मग हे जर बायबलमध्ये लिहिलेलं आहे, हर्मगिदोनाच्या युद्धानंतर प्रभू येत आहे, हे जर बायबलमध्ये एवढं स्पष्ट लिहिलेलं आहे, तर देवाच्या प्रिय लोकांनो, ख्रिस्ती लोकांसाठी पण ही जागा अत्यंत महत्वाची आहे. ख्रिश्चन लोकांसाठी मी हे दाखवतो की कोणाचा विश्वास काय त्याच्याबद्दल बोलण्याचा मला अधिकार नाही. मुसलमान बांधवांचा काय विश्वास आहे, मोहम्मद पैगंबर तिथं आले आणि ते स्वर्गाला गेले वगैरे, त्यांचा विश्वास मी तुम्हाला सांगितला. यहुद्यांचा विश्वास सांगितला. आणि आपला विश्वासणाऱ्यांचा, ख्रिस्ती लोकांचा विश्वास पण तुम्हाला, 3 गोष्टींमध्ये काय फरक आहे ते सुद्धा समजून सांगितलं. ही जागा प्रत्येकासाठी महत्वाची. मग एका जागेवरतीच मस्जिद आणि यहुद्यांचं मंदिर उभं राहील का? मुळीच राहणार नाही. आज जर समजा यहुद्यांनी हे सगळं डिमॉलिश करून जरी तिथं मंदिर बांधलं, ख्रिश्चन लोकांनो, तुम्हाला तिथं ₹1,00,000 घाला नाही तर 5,00,000 घालून इस्रायलला जा, तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. का? कारण तिथं फक्त यहुद्यांना प्रवेश मिळेल. तिथे फक्त कोणाला प्रवेश मिळेल? याजक लोकांना. यहुदी पण बाहेर. म्हणजे जुना करार आठवा, कोणी कुठपर्यंत जायचं. म्हणून ते मंदिर बांधलं तरी आम्हाला काही तिथं प्रवेश मिळणार नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, आता काही एक महत्वाच्या गोष्टीकडे आपण लक्ष देऊया. हे जे इस्रायल लोक आहेत, यांच्यावर वेगवेगळ्या टायमिंग मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले त्यांच्यावरती झाले. सुरुवातीला तुम्ही पाहता की म्हणजे इसवी सन 70 मध्ये इथं मंदिर होतं ना, ते आधीचं दुसरं मंदिर ज्याच्यात येशूने प्रवेश केला होता, ते रोमन लोकांनी पाडून टाकले. त्यांनी हल्ले केले, जाळपोळ केली. इस्रायलवरती तुम्ही किती घटना सांगू तुम्हाला, सगळा माझा बायबल टीचिंगचा वेळ त्याच्यात निघून जाईल. सुरुवातीपासून इस्रायलवरती हल्ले आहे. एवढंच देश, पण त्यांच्यावर हल्ले होत राहतात. रोमन लोकांनी हल्ला केला, नंतर मुस्लिम लोकांकडून हल्ले झाले. हिटलरने दुसऱ्या महायुद्धामध्ये 60,00,000 यहुदी लोकांना मारलं होतं. किती लाख? 60,00,000. 6 मिलियन. 60,00,000 यहुद्यांना खलास केलं होतं. आणि मग तिथून पुढंच मग यहुद्यांनी म्हणजे 2000 वर्ष त्यांना देशच नाही ना, कुठं राहायला जागच नाही. त्यांची एवढी पांगापांग झाली अख्ख्या जगात. म्हणून तर ही नितांत त्यांना गरज वाटली की आमचा पण देश असावा, आम्हाला पण एक राष्ट्र असावं. आणि मग त्याच्यातून इस्रायलची स्थापना पुढे 14 मे 1948 ला झाली. 14 मे 1948 रोजी इस्रायल या देशाची स्थापना झाली. अजून 100 वर्ष पण पूर्ण नाही, पण संपूर्ण जगाच्या नाकात दम करून टाकला असा हा देश आहे. 14 मे 1948 रोजी इस्रायलची स्थापना झाली. काही गोष्टी मला तुम्हाला स्लाइडने दाखवायला लागतील. तर 1982 मध्ये एका इस्रायली सैनिकाने या गोल्डन डोमच्या वॉलवरती चढून त्या ठिकाणी त्याने फायरिंग केली. आणि म्हणजे त्या रागात त्याने म्हणजे तो एक इस्रायली सैनिक होता, त्याने रागात येऊन फायरिंग केली. त्याच्यात 2 लोकांचा मृत्यू झाला होता. तेव्हा सुद्धा वातावरण फार गंभीर झालेलं होतं. फार मोठा विरोध त्या ठिकाणी झालेला होता. 2000 साली राष्ट्राध्यक्ष आणि सगळे यहुदी लोक यांनी मागचा पुढचा विचार न करता डायरेक्ट या गोल्डन डोमच्या मस्जिदमध्ये ते घुसले होते. डायरेक्ट आतमध्ये गेले आणि त्यांनी पूर्ण सगळीकडे त्यांचं शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पण फार तणावग्रस्त परिस्थिती होती. 2014 मध्ये एका पॅलेस्टाईनच्या व्यक्तीने एका इस्रायली सैनिकाला मारण्याचा प्रयत्न केला, तो बचावला. पण इकडं ह्याला वाचवण्याच्या नादात इस्रायल सैनिकांनी जी फायरिंग केली होती त्याच्यामध्ये पॅलेस्टीनचा तो व्यक्ती मरण पावला. आणि मग ते 2014 मध्ये पण वातावरण अगदी गढूळ झालं होतं आणि सगळीकडं युद्धाचं वातावरण होतं. देवाच्या प्रिय लोकांनो, या सगळ्या गोष्टी युद्धाच्या किंवा पुरातन काळापासून आतापर्यंत आपण पाहत आहोत. आता ख्रिस्ती लोक, तुम्ही आणि आमची काय जबाबदारी आहे?
येशूचा जन्म या पवित्र भूमीवर आहे, येशूचा मृत्यू ह्या भूमीवरती आहे, येशूचं पुनरुत्थान या ठिकाणी आहे. आणि ज्या वेळेस रॅप्चर नंतर परत एकदा येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस देवाच्या प्रिय लोकांनो या भूमीचा त्यामध्ये फार मोठा भाग असणार. मग आता बायबलच्या प्रॉफेसिस प्रमाणे ही भूमी तुमच्या आणि माझ्यासाठी पण महत्वाची आहे. आम्ही सुद्धा प्रत्येकाने या भूमीला पवित्र भूमी, आशीर्वादित भूमी असं मानणं गरजेचं आहे. आमची जबाबदारी काय आहे, तुम्ही आणि मी काय करायला पाहिजे? या ठिकाणी लूक याचा 21वा अध्याय 26 ते 28 वर्ष. भयाने व जगावर कोसळणाऱ्या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे माणसे मरणोन्मुख होतील, कारण आकाशातील बळी डळमळतील आणि तेव्हा मनुष्याचा पुत्र पराक्रमाने व मोठ्या वैभवाने मेघात येताना लोकांच्या दृष्टीस पडेल. या गोष्टींना आरंभ होऊ लागेल तेव्हा सरळ उभे राहा आणि आपली डोकी वर करा, कारण तुमचा मुक्ती समय जवळ आला. आम्ही समजून घ्या, या युद्धात ख्रिस्ती लोकांनो तुमची काय जबाबदारी आहे? इस्रायलने गाझा पट्टीमध्ये जे लोक आहेत त्यांच्यातले 100 लोक मारले. घरात बसून डान्स करू नका. तुमचं मन रडलं पाहिजे की किती आत्मे नरकाच्या खाचेमध्ये चाललेले आहेत. इस्रायलचा विजय म्हणजे तुमचा विजय नव्हे. लक्षात घ्या, देव त्यांना सपोर्ट करतोय, करू द्या. पण जर तुमची जबाबदारी ही आहे की तुम्हाला गाझा पट्टीमध्ये येत्या दिवसात सुवार्ता सांगता आली पाहिजे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, एकाही आत्म्याचा नाश होऊ नये या रीतीचे आपण आहोत. आम्हाला मुस्लिम जसे आहेत तसेच यहुदी पण आहेत. आम्हाला जगातले सगळे लोक एकसारखे आहेत आणि म्हणून आमच्यावरती हल्ले झाले तरी आम्ही प्रीतीने उत्तर देणारे लोक आहोत. आम्ही येशू ख्रिस्ताचे लोक आहोत. शेवटच्या काळाचं हे चिन्ह आहे जे आता तुम्ही इस्रायल आणि फक्त तुम्हाला काय दिसतं इकडं गाझा पट्टी यांचं युद्ध चाललंय. न्यूजवाले तुम्हाला 80% खोट्या बातम्या देत आहेत. त्रिवार सत्य शब्द बदलणार नाही. एक तुम्हाला सांगेल की हे अतिरेकी लोक खूप वाईट आहेत, इस्रायलने त्यांना मारलं, चांगलं काम केलं, व्हेरी गुड व्हेरी गुड. लगेच दुसऱ्या चॅनल ओपन केला, लगेच इस्रायल चिडलेला आहे, इस्रायल चूक करतोय, निराश्रित लोकांना विनाकारण तो मारतोय, त्यांचं पाणी बंद केलंय, इस्रायलला ही चूक महाग पडेल, आता इराण येणार आहे, आता हे येणार आहे. म्हणजे ऐकायचं कुणाचं ऐकायचं? सत्य काय, खरं काय, याच्यावरती काय तोडगा आहे हे कोणाला माहित नाही. फक्त आपला TRP वाढवण्यासाठी वरची अशी हेडलाईन एवढी खतरनाक द्यायची आणि आतमध्ये सगळा पोकळ मसाला, काय त्याला अर्थ नाही, फुसका एकदम. ते पूर्ण व्हिडिओ बघून पण तुमचं डोके आउट होऊन जाते. न्यूजवर विश्वास ठेवू नका, बायबलवर विश्वास ठेवा, कारण बायबल तुमची दिशाभूल करणार. देवाच्या पवित्र उपस्थितीमध्ये देवाचा शब्द तुमच्यासाठी आहे. हे शेवटच्या काळाचं चिन्ह आहे. हे युद्ध फक्त गाझा आणि इस्रायलचं नाहीये, लक्षात ठेवा. हे हमास आणि इस्रायलचं युद्ध नाहीये. हे युद्ध जग 2 भागात विखरलं गेलेलं आहे. तिकडून तुम्हाला वाटत आहे की नाही माहित नाही, पण समजून घ्या, रशियाचा याच्यामध्ये सपोर्ट आहे. या युद्धात कोणाचा सपोर्ट आहे? गाझाला कोणाचा सपोर्ट आहे? रशियाचा. तुम्ही म्हणाल कसं काय पास्टर? ऐका, पुतीनला एवढासा तो देश, मध्यंतरी युद्ध झालं रशिया आणि युक्रेनचा राष्ट्राध्यक्ष, कधी अभ्यास केलाय त्याचा? कोण आहे तो राष्ट्राध्यक्ष? अहो, तो यहुदी आहे. तो व्यक्ती ज्यू आहे. युक्रेनचा राष्ट्राध्यक्ष यहुदी आहे. त्या यहुद्याबरोबर इस्रायल कनेक्ट आहे. त्या एवढ्याशा देशाचं अस्तित्व का टिकून आहे? कारण त्याला बॅकिंगला इस्रायल आहे इकडं. मग आता या इस्रायलचा काटा कसा काढायचा? आम्ही जर डायरेक्ट हल्ला केला तर जागतिक संस्था आमच्यावर आक्षेप घेईल. कारण नसताना तुम्ही इस्रायलला का त्रास दिला? कदाचित आमच्यावर संकट येऊ शकतं. म्हणजे कसं असतं की प्रत्येक जगातले देश एकमेकांशी जुडलेले आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जर चायना बरोबर भारताने जर संपर्क तोडला, तुम्हाला पॅरासिटामॉल बनवता येणार नाही भारतात. लक्षात घ्या, मी सिम्पली उदाहरणं देतोय. सगळे देश एकमेकांवरती अवलंबून आहेत. मग ह्या परिस्थितीमध्ये हा रशिया इस्रायलवरती अटॅक नाही करू शकत. काय कारण आहे? कारण की त्याला जागतिक दर्जाची भीती आहे. मग आतून काय करता येईल? मग आतून जर गाझाला सपोर्ट केला
तर गाझा बरोबर इस्रायलचा बँड वाजवतो. टाका मिसाईल्स, आम्ही देतो ना तुम्हाला काय पाहिजे ते. इकडून इराण आहे त्यांना मदत करायला. देवाच्या प्रिय लोकांनो, जरी शांतीचा करार गल्फ कंट्रीज बरोबर झालेला असला तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, वरून वरून हे म्हणतील आम्ही शांतीचा करार केलेला आहे. तुम्हाला काय वाटतं की खरंच ही शांती गल्फ कंट्रीज, वाळवंटातल्या देशामध्ये आणि इस्रायलमध्ये स्थापित झालेली मुळीच नाही. ह्या गोष्टीवरती इस्रायलने विश्वास ठेवला की आमच्यात शांती झाली. गाझा पट्टीवरची सुरक्षा पूर्वीची आणि आत्ताची जमीन आसमानचा फरक आहे. गाझाला त्यांनी एकदम मोकळं सोडून दिलं होतं हा, आणि गाझाने बरोबर त्यांचा कार्यक्रम करून टाकला. का? कारण की आमचा शांतीचा करार झालेला आहे. शांतीचा करार वगैरे काही नाही प्रियांनो. ज्यांना फसवायचंय ते लोक गोड गोड बोलून फसवतात. या जगाचे 2 भाग झालेले आहेत आणि शेवटल्या काळातील 3ऱ्या महायुद्धाची चाहूल लागलेली आहे. येत्या दिवसात जगाचे 2 भाग पडतील. इस्रायलला आता कुणीही दाबण्याचा, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशननी सगळ्यांनी एकत्र येऊन इस्रायलला सांगितलं की तुम्ही जे करताय ते आता करू नका. गरीब लोकांचे जीव जात आहेत. इस्रायलने याचा विरोध केला आणि इस्रायलने उलट त्यांना ऐकवलं की आम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही त्यांना सांगा की त्यांनी आमच्या गरीब लोकांना, जे साधे लोक आहेत, जे सिव्हिलियन आहेत, त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. तर अशा प्रकारे जगात या प्रकारचा सगळा विरोध चालू आहे. पण आता ह्या युद्धाबद्दल घडत असताना बायबल काय सांगतं? या गोष्टींना आरंभ होऊ लागेल. आरंभ झालाय तेव्हा सांगितलं होऊ लागेल, आता झालेला आहे. तेव्हा सांगितलं जेव्हा आरंभ होऊ लागेल, पण आता आरंभ झालेला आहे. तेव्हा तुम्हाला आणि मला बायबल सांगतं तेव्हा सरळ उभे राहा. आधी वाकडे तिकडे उभे असाल, पण आता कसं उभं राहायचंय? एकदम सरळ उभं राहायचं. सरळ उभं राहणं म्हणजे काय? आर्मीचे लोक वाकून उभे राहतात का? सरळ उभे राहतात. सरळ उभे राहा आणि आपली डोकी वर करा, कारण तुमचा मुक्ती समय जवळ आला. तुमचा कुठला समय जवळ आलाय? मुक्ती समय. येशू ख्रिस्त मेघारूढ होऊन येत आहे. इस्रायल वॉर करो, नाही तर इस्रायल मंदिर बांधतो. तुम्ही देवाचं मंदिर आहात. हालेलुया. तुम्हाला आनंद आता ह्या गोष्टीचा पाहिजे, येशू ख्रिस्त मेघारूढ होऊन येत आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, इस्रायलने लोक मारले म्हणून टाळ्या वाजवू नका घरामध्ये. मी तुम्हाला परत एकदा सांगतो, कोणाचा जीव गेल्याने जर तुम्हाला आनंद होत असेल तर तुमच्यातला जुना आदाम तुम्ही थोडे थोडे यहुदी लोकांसारखे करायला लागले, असं त्याचा अर्थ होतो. तुम्हाला वाईट वाटलं पाहिजे, तुम्हाला दुःख झालं पाहिजे जेव्हा लोक मारतात. ते तुमच्या नात्यातले असो किंवा ते परकीय असो, हा तुमचा खरा स्वभाव आहे. तो स्वभावामध्ये किंवा त्या प्रेमामध्ये आम्ही टिकून राहिलं पाहिजे. आम्हाला एक करायचंय की आम्हाला सरळ उभं राहायचंय. आपली डोकी आम्हाला वर करायची. का वर करायची? सरळ उभं राहायचं, डोकी वर करायची. का वर करायचं आम्हाला आमचं डोकं? वरूनच तर आमचा येशू ख्रिस्त मेघारूढ. आता आमचा फोकस सेकंड कमी कडे पाहिजे. आता आमच्यासाठी सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट घडणार ती म्हणजे रॅप्चर. हवेत उचलले जाण्यासाठी तयार व्हा. इकडं दारुगोळे टाकतील, इकडं मोठमोठे वेपन वापरतील, शस्त्रास्त्र वापरतील, एकमेकांना मारतील. ह्या फक्त धार्मिक युद्धामध्ये ते लढत राहतील. ह्याच्यासाठी ते तयारी करतील, ते मंदिर बांधण्यासाठी. पण आमच्यासाठी मंदिर आम्ही स्वतः आहोत आणि या मंदिरात पवित्र आत्म्याची वस्ती झालेली आहे. ते जगात मंदिर बांधतील, पण स्वर्गात तुमच्यासाठी स्वर्ग त्या मंदिरापेक्षा जास्त श्रेष्ठ परमेश्वराने तयार केलेला आहे. आम्ही रॅप्चर साठी तयार झालं पाहिजे. आमची एक जबाबदारी, आम्ही रॅप्चर साठी तयार व्हावं. आमची दुसरी जबाबदारी, वाचूया स्तोत्र संहिता 122 आणि 6. यरुशलेमेच्या शांतीसाठी प्रार्थना करा. कधी विचार केला या शब्दाचा? यरुशलेमेच्या, यरुशलेम म्हणजे काय? शांतीचं नगर. शांतीच्या नगराच्या शांतीसाठी प्रार्थना. नाव सोनूबाई हाती, शहर शांतीच आहे, पण आयुष्यात तुम्ही कधी जा, एनी टाइम तुम्हाला शांती हा प्रकार दिसणारच नाही. म्हणून तर येशूने दुःखोद्गार काढले ना, एकदम विवळ झाला. यरुशलेम यरुशलेम संदेश त्याचा घात करणार. यहुदी लोक एवढे कट्टर आहेत की त्यांनी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळत असताना त्यांना जराही दया माया आली नाही. हा त्यांचा स्वभाव झाला. दया माया करणं हे त्यांच्याकडे
आणि आजही ते त्याच स्वभावावर. त्यांना एक दिवशी पश्चाताप करावा लागेल. लक्षात ठेवा. तोपर्यंत बायबलचा ग्रंथ पूर्ण होत नाही, प्रॉफेसी संपत नाही. सगळे यहुदी येशूच्या नावाने रडतील. एक दिवस येणार आहे, रडतील, ओक्साबोक्षी रडतील आणि ते म्हणतील की होय, खरा मसिया येशू ख्रिस्तच आहे, त्याच्याशिवाय मसिया नाही. हे दिवस जवळ येऊन ठेवलेले आहे. यरूशलेमेच्या शांतीसाठी प्रार्थना करा. तुझ्यावर प्रीती करणाऱ्यांचे कल्याण असो. तुम्हाला कल्याण व्हायचं तुमचं, यरूशलेमेच्या शांतीसाठी प्रार्थना. जे आता वादविवाद आहेत ते तात्काळ थांबण्यासाठी प्रार्थना. काही लोक प्रार्थना करत, प्रभू इस्रायलला ताकद दे, अजून गाझा पट्टीवरती हल्ले करू दे. तुम्ही काय सुपारी घेतली का त्या गाझाच्या विरुद्ध? बायबलने तुम्हाला सांगितलंय, प्रॉफिटिक वर्ड आहेत. आत्ताच्या काळासाठी देवाने ऑलरेडी सांगितलंय. देवाला माहिती आहे पुढे जाऊन गडबड करणार आहे. लिहून ठेवा संदेश 2023च्या लोकांसाठी लिहून ठेवा आत्ताच. नंतर नाही तर म्हणतील अजून युद्ध पेटू दे देवा, अजून मारू दे, इराणला खलास कर, रशियाला मारून टाक. अरे सगळे मेल्यावर तुम्ही जगून काय करता? काय उपयोग आहे त्याचा? नाही. मग आज आमची जबाबदारी रॅप्चरसाठी तयार व्हायसाठी. दुसरी गोष्ट, यरूशलेमच्या शांतीसाठी प्रार्थना. शांती कशी प्रस्थापित होईल? आपल्या काळात आम्हाला, आमच्या जीवनात आम्हाला रॅप्चर बघण्याची इच्छा आहे. त्या गोष्टीला आम्हाला सामोरं जायचं. आमचं नेचर एलिया हनोक सारखं करायचं. असं प्रार्थना जीवन आम्हाला तयार करायचं. कंटिन्यू रोज यरूशलेमेच्या शांतीसाठी प्रार्थना करा. देवा युद्ध थांबू. ज्या दिवशी येशूने सांगितलं पेत्रा, जे तलवारीने लढतील ते तलवारीने मरतील, ते टाकून खाली, कान परत चिकटवला. आज ख्रिस्ती लोकांनो, तुमची आंदोलनं व्यर्थ आहेत. माझे विचार कदाचित आपल्याला पटणार नाही, पण मला देवाचं खरं वचन तुम्हाला सांगावं लागेल. तुमची आंदोलनं, तुमचा छळ झाल्याबद्दलची आंदोलनं, तुमचा विरोध, तुमची भांडणं, तुमच्या कोर्ट कचेऱ्या, सगळं व्यर्थ, सगळं व्यर्थ. काहीच अर्थ नाही त्याला. शून्य, कवडी मोल आहेत त्या गोष्टी. काय अर्थ? मग अर्थ कशात? प्रार्थना करा, रॅप्चरवर लक्ष द्या, निमूटपणे सहन करा. कोणाला अडकवण्यापेक्षा, कोणाविरुद्ध युद्ध करण्यापेक्षा आत्मिक क्षेत्रात आत्म्य जिंकायला सुरुवात करा. ही काळाची गरज. आता हा पॅलेस्टाईनचा जो भाग आहे त्याच्याबद्दल एक महत्वाचं थोडं शास्त्र भाग आपण पाहूया. प्रेषित 8वा अध्याय 26वा वचन. इकडे प्रभूच्या दूताने फिलिपाला म्हटले, उठ, जी वाट यरूशलेमेपासून गज्जाकडे जाते. गज्जा म्हणजे काय? गाझा. जी वाट यरूशलेमेकडून गाझाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा, ती ओसाड आहे. जा तिकडं. युद्धासाठी, सुवार्ता सांगण्यासाठी जा. हालेलुया. लक्षात घ्या चर्च, गाझाकडे तुम्हाला आणि मला सुवार्ता सांगायला पाठवलंय. पुढे बघा 8व्या अध्यायात त्याच 39-40 वचन डायरेक्ट जम्प करा. मग ते पाण्यातून वर आले. म्हणजे अपशिषंडाला सगळ्या गोष्टी फिलिपाने सांगितल्या, त्याचं परिवर्तन झालं. तो म्हटला मी विश्वास ठेवतो सुवार्तेवर, मला बाप्तिस्मा द्या. बाप्तिस्मा जसा झाला, पाण्यातून वर आले. पुढे ऐका, मग ते पाण्यातून वर आले, तोच प्रभूचा आत्मा फिलिपाला घेऊन गेला, म्हणून तो पुन्हा शंडाच्या दृष्टीस पडला नाही. हे वचन एवढं पॉवरफुल आहे की म्हणजे बाप्तिस्मा चालू आहे. मी तुझा बाप्तिस्मा, देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा याच्या नावाने करतो. अपशिषंड आत जसा तो बाहेर आला, हापशिषंडाने त्याला विनंती केली बाप्तिस्मा. बाप्तिस्मा घेऊन हापशिषंड बाहेर आला आणि हा जो फिलिप आहे तिथून गायब झाला. निघून नाही गेला, गायब झाला. तिथून जो निघाला तो त्याला दिसला नाही. पण पुढं काय लिहिलंय, नंतर तो आपल्या वाटेने हर्ष करत चालला. कोण? अपशिषंड. खूप आनंद झाला त्याला की आज मला वचनाचा अर्थ कळाला. बाप्तिस्मा, माझं नाव स्वर्ग राज्यात वर आनंद आहे, ते खाली आनंद होणारच. प्रभूला धन्यवाद. इकडे फिलिप अजून नगरात आढळला. खूप पॉवरफुल वर्ड आहे.
खूप पॉवरफुल वर्ड आहे. त्याला गाझाच्या रस्त्यानेच जायला सांगितलं आणि नंतर बाप्तिस्मानंतर तो गायब झाला. देवाने त्याला अजोत नगरात पाठवलं. तुम्ही म्हणाल पास्टर अजोत काय? हे तर कधी वाचणार नाही. इथंच बघतो अजोत काय. आता अजोत काय समजून घ्या. पलिस्टांची 5 मुख्य शहर होती. एक तर गाझा, आता गाझा पट्टी आहे तीच गाझा. अशदोद, एक गाझा, दुसरा अशदोद, तिसरा अश्कलोन, चौथा गत म्हणजे आपला दाविदाचा जो प्रतिस्पर्धी गल्ल्यात तो गतचा होता आणि 5वा एक्रोन. गाझा, अशदोद, अश्कलोन, गत आणि एक्रोन ही 5 शहर. आता अजोद या शब्दाचा नंतर जाऊन बारकाईने अभ्यास करा. अजदोदलाच अजोद म्हणजे हे पलिष्ठांचं शहर. फिलिप आला, देवाने अजोदला सुवार्ता सांगण्यासाठी. मारण्यापेक्षा तारणारे धन्य. एखाद्याचा जीव घेण्यापेक्षा एखाद्याला सुवार्ता सांगणे कधी चांगलं. देवाच्या प्रिय संतगणा, आज आमचा या युद्धाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो परमेश्वराने बदललाय हा माझा विश्वास. आपण आज काय शिकलो? 3 लोकांची नजर या भूमीवर आहे. एक यहुदी, मुसलमान, ख्रिश्चन्स. यहुदी त्यांचे तत्व वेगळे, मुस्लिमांचे तत्व वेगळे, ख्रिश्चन लोकांचे तत्व तर अजून वेगळे. मुळात जगात अशी खूप धर्म आहेत, त्यांच्याकडे मल्टी गॉड आहेत, भरपूर देव आहेत. पण हे 3 असे आहेत की त्यांच्याकडं एका देवावरती विश्वास ठेवतात. यहुदी पण एका देवावर विश्वास ठेवतात, मुसलमान पण एका देवावर विश्वास ठेवतात, ख्रिस्ती पण एका देवावर विश्वास ठेवतात. देवाच्या प्रिय लोकांनो, तरी सुद्धा हा वाद आहे, कारण तिघांच्याही धार्मिक भावना विभिन्न आहेत, वेगवेगळ्या आहेत. आम्ही कधीच ख्रिस्ती लोकांचं यहुद्यांबरोबर किंवा मुस्लिम लोकांबरोबर युद्ध होऊ शकत का? कारण यहुदी असतील किंवा मुस्लिम असतील, त्यांनी तलवार आणली तर आम्ही डायरेक्ट है ना, येस ऑर नो? तुम्हाला बायबल कळालं याचा आनंद घ्या. इथं लिहिलंय कुठल्याही दुधारी तलवारीपेक्षा ही तलवार तीक्ष्ण. आमेन, हालेलुया. एक मला तुम्हाला आणखीन एक शेवटचा फोटो दाखवायचा. एक गोष्ट, इस्रायल का नाही हारणार, कधीच हारणार नाही. त्याचे म्हणजे मी तुम्हाला 100% सांगतो की युद्धात का नाही हारणार. बायबल प्रॉफिसीज आहेत, त्या पण गोष्टी आहेत. ठीक आहे, एक स्लाइड दाखवतो फक्त, एक सिंगल स्लाइड. युद्ध का नाही हारत इस्रायल लोक, त्याचं सिक्रेट सांगतो तुम्हाला एक छान. दरवेळेस युद्धात जाताना, आता हा सैनिक तुम्हाला दिसतोय, याच्या पाठीवर एवढी मोठी बॅग आहे आणि त्या बॅगेला उघडून तोच सैनिक दाखवतोय दुसऱ्या चित्रात बाजूलाच की त्याच्यामध्ये काय आहे. तर हे जे आहे त्याला तोरा म्हणतात, म्हणजे मोशेचे 5 नियमशास्त्राचे ग्रंथ त्याच्यामध्ये आहेत. तुम्हाला नेटवरती एवढे पिक्चर्स मिळतील, त्यांचे मिसाईलच्या गाड्यामध्ये तोरा आहेत. त्यांच्या फाईट करायला जाताना पुढं त्यांचं बायबलचं वचन ते घेऊन पुढे जातात. हे वचन बरोबर आहे त्यांच्या, म्हणून ते हारत नाहीत. यहुदाचा परमेश्वर देवबाप त्यांच्या बरोबर आहे, म्हणून ते युद्ध हारत नाही. एकच गोष्ट आहे प्रियांनो, त्यांच्याकडे सत्य, त्यांच्याकडे देव आहे, त्यांच्याकडे यहोवा आहे. आणि एक गोष्ट सरते शेवटी, सत्य थोडस काय म्हणतात ना त्याला, डायजेस्ट व्हायला डिफिकल्ट आहे. घेऊन आता देवाचं वचन आहे. हालेलुया. काय ना ऍक्च्युली अब्रामाला सांगितलं मी भूमी तुला देईन. अब्रामाला सांगितलं तुला भूमी देईन. मग मुळात अब्रामाला फक्त इसाक नाहीये, ज्याला हाकललं तो पण अब्रामाचंच आहे ना. ज्याला हाकलून दिलं, सारेच्या बरोबर डिस्कस करून त्याला हाकललं, तो पण अब्रामाच आहे ना. हे आपल्याला का नाही लक्षात येत? तो पण अब्रामाचंच. भले सारे पोटी नसेल, हजारे पोटी आहे, पण तो पण अब्रामाचा आहे. तो इस्माईल आहे, तो पण अब्रामाचा आहे. मग अब्रामाला प्रॉमिस आहे ही भूमी तुला देईल, पण ही भूमी पॅलेस्टाईनला नाही मिळू शकत. ही भूमी यहुदालाच मिळणार, कारण यहुदा देवाच्या प्रिय लोकांना, इस्रायल
हा वचनाचा वंश आहे. इश्माईल वचनाचा नाही, स्वतंत्र स्त्रीचा देवाने प्रॉमिस केलेला मुलगा इसाक आहे. म्हणून इस्रायलला ही भूमी मिळणार. पॅलेस्टाईन हा देश जगाच्या देशांमध्ये रजिस्टरच नाही. घ्या आता काय राहील, जगात देश रजिस्टर करावा लागतो. आता एखाद्याने एखादा देश वसवला तर त्याचं जागतिक दर्जावरती त्याचं आयडेंटिफिकेशन स्वीकारलं पाहिजे की हा आमचा देश आहे बाबा पॅलेस्टाईन, याला स्वीकारा. म्हणून त्याच्यात सर ते शेवटी एकच मंदिर बांधलं जाणार आहे आणि ती जागा यहुद्यांच्या तावडीत येणार आहे. आणि ह्या युद्धानंतर पण इस्रायलचा आकार तुम्हाला वाढलेला दिसेल. लक्षात घ्या, इस्रायलची ताकद अजून वाढलेली दिसेल. गल्फ कंट्रीमध्येच काय पूर्ण जगामध्ये इस्रायलचा दरारा वेगळा असणार आहे. कारण इस्राएल एल म्हणजे परमेश्वराचं नाव त्याच्या नावामध्ये आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, हे सत्य आहे. बायबलच्या प्रॉफेसीज पूर्ण होत आहेत. पण ख्रिस्ती या नात्याने आमची जबाबदारी आहे की जसं फिलिपाला गतच्या मार्गाने पाठवलं, फिलिपाला पलिस्टांच्या नगरामध्ये अजोतला पाठवलं, तसं आम्ही वैऱ्यांच्या ठिकाणांमध्ये जाऊन सुवार्ता सांगितली पाहिजे. आमची जबाबदारी वेगळी आहे, कारण आम्ही रॅप्चरचा स्पेशल स्टॉक आहोत. हालेलुया. आम्हाला रॅप्चरसाठी देवाने स्पेशली साईडला केलेला आहे. आम्हाला चाकू सुऱ्यांची गरज नाही. आमचे शब्द चाकू सुऱ्यांपेक्षा खतरनाक आहेत. हालेलुया. देवाचे सेवक बोलतात आणि अख्खे सैन्य आंधळे होतात. हा अभिषेक देवाने तुम्हाला दिलेला आहे. शस्त्र अस्त्रांनी आम्ही लढणार नाही, आम्ही देवाच्या अभिषेकाने लढणार आहोत. ते शस्त्र अस्त्र पाठवतील त्यावेळेस आम्ही प्रार्थना करू. तुमच्यावर संकट येतील, अडचणी येतील, पण ते तुम्हाला प्रार्थनेच्या जोरावरती जिंकायचंय. यांच्याकडं आता हा सैनिक बघा किती गोड दिसतो ना. हातात रायफल, पाठीवर बायबल. हातात रायफल, पाठीवर बायबल. आमचं वेगळं आहे. आम्हाला रायफल नको, आम्हाला फक्त बायबल द्या, आम्ही जिंकून येतो. किती लोक आमेन म्हणणार आहेत? बस हाच संदेश आहे आजचा. 3 वेगवेगळे पंथ, 35 एकर जागा आणि आमच्याकडं बायबल आहे आणि आम्ही रॅप्चरसाठी तयार आहे. प्रभू या वचनाद्वारे आपण सगळ्यांना आशीर्वादित करू. एक लहानशी प्रार्थना करूया, प्रभूकडे लक्ष केंद्रित. पवित्र स्वर्गीय देवा, येशूच्या नावात आम्ही तुझ्या चरणाशी येतो. तोरा घेऊन लढणारे स्वर्गीय बापा, हे इस्रायली लोक आम्ही तुझ्या हाती देतो. विशेष आम्ही प्रार्थना करतो, हमास सारख्या अनेक संस्था, अतिरेकी संस्था निष्कारण प्रभू युद्ध पुकारून अनेकांचं नुकसान करत आहे. मानव जातीच्या अत्यंत विरोधात घाणेरडी अशी कृत्य या दिवसात केली जाते. आज आमची प्रार्थना, सगळ्या अतिरेकी संस्था येशूच्या नावात बरखास्त होऊ दे. जगात असे लोक तयार कर देवा. देशादेशाने प्रभू एकत्र येऊन अशा अतिरेकी संस्था नष्ट करून टाकाव्यात अशी दया कर. एक मनाने, एक अंतःकरणाने तुझे लोक या नात्याने आम्ही प्रार्थना करतो पित्या. आम्हा प्रत्येकाचा ताबा तुझ्या हाती. स्वर्गाचे द्वार उघड राजा. इस्रायल आणि गाझा यांच्यामध्ये शांती प्रस्थापित कर. हे युद्ध थांबू दे. येशूच्या नावात हे युद्ध थांबू दे. येशूच्या नावात हे युद्ध थांबू दे. गाझावर दया कर दे. गाझावर दया कर. लोक मरत आहेत, लोक मरत आहेत. त्यांचं अन्न, पाणी, इंधन, इलेक्ट्रिसिटी, त्यांच्या भौतिक गरजा बंद करण्यात आल्या. देवा तुझ्या दयेच्या करुणेच्या नजरेने त्यांच्याकडे पहा. गाझावर दया कर. कदाचित या सगळ्या युद्धात ज्यांना सहभागी पण व्हायचं नसेल, अशांवर पण मारण्याची वेळ येते. देवा आमची प्रार्थना आहे, इस्रायलला कंट्रोल कर माझे देव. प्रभू परमेश्वरा सगळ्या देशांना कंट्रोल कर दे आणि प्रभू शांतीचं वातावरण निर्माण कर. आज आमची प्रार्थना स्वर्गात मान्य करण्यात आली आहे. प्रभू तुला धन्यवाद. आम्ही एकच प्रार्थना करतो देव, या परिस्थितीमुळं संपूर्ण जग डिस्टर्ब झालेलं आहे. या परिस्थितीमुळं भयंकर युद्धाचं वातावरण तयार झालेलं. पण आमची प्रार्थना देव, ज्या गोष्टी आम्ही ऐकत आणि पाहत आहोत त्या होत असताना तुझं वचन आम्हाला सांगतोस प्रभू, सरळ उभे राहा आणि आपल्या मानावर कर. तुमच्या मुक्तीचा समय आलेला आहे. आमच्या रॅप्चरचा समय आलेला आहे. आम्ही उचललं जाण्याचा समय आलेला आहे. प्रभू परमेश्वरा, ज्या 2 जबाबदाऱ्या आम्हाला तू दिल्यास
सत्यामध्ये आम्ही टिकून राहावं यासाठी सहाय्य कर पित्या. आम्ही रॅप्चरसाठी तयार व्हावं आणि इतरांना तयार करावं. आम्ही शुभ वर्तमान स्प्रेड करावं अनेकांपर्यंत, यासाठी तू आमचं सहाय्य कर पित्या. आम्हाला प्रत्येकाला तुझ्या पवित्र ताळ मंडळी या नात्याने तुझं सत्य प्रभू परमेश्वरा स्वर्गातून आमच्यासाठी प्रकट केलंस. या सत्यात आम्ही टिकून राहावं यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. खोट्या न्यूज चॅनल्स पासून प्रत्येकाचा बचाव कर. अफवांपासून बचाव कर. जगात काहीही हो, मंडळी सुरक्षित आहे, कारण रॅप्चर मध्ये येशू येऊन काय फक्त एकटा परत जाणार नाही, मंडळी उचलली जाणार आहे. प्रभू तुला आम्ही धन्यवाद देतो. तुझं वचन आहे आणि म्हणून त्या वचनामध्ये आम्हाला टिकून धर. मंडळीचं अस्तित्व शेवटपर्यंत आहे, त्या अस्तित्वात आम्हाला देखील तू टिकून धर राजा, तुझ्या गौरवासाठी. धन्यवाद पिता. आमची प्रार्थना आहे, इथून तुमचा सगळा वेळ समय आम्ही तुझ्या हाती देतो. ही सर्व प्रार्थना येशूच्या दोन पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून तिथे आहे. आमेन.